हॅलो. तो आला की सगळे ना बी बार क्रॉस बी बार काय बी बार क्रॉस बी बार घ्यायचा होता फक्त. नाही आला हे बघा जाऊ दे. चला पास बघा आपल्याला जास्त क्वेश्चन बघायचा. तर याच्यामध्ये आपण काय करायचं बघा आता. क्वेश्चन असा होता की लाईन पासिंग टू द पॉइंट. लाईन या पॉइंट मध्ये पास होता 3 कॉमा 3 कॉमा -1 कॉमा 2 याच्यातून पास आहे. आणि ही दोन लाईन परपेंडिक्युलर होती. त्याच्यामध्ये एक लाईन आहे आर बार इज इक्वल टू आय बार प्लस जे बार प्लस के बार. एक लाईन आहे आय बार प्लस जे बार प्लस के बार प्लस लॅम्बडा टाइम्स. जर पाहिलं आपण दुसरं तर 2i मायनस 2j प्लस के 2i मायनस 2j प्लस के एक असा होता. आणि दुसरी लाईन होती आर बार इज इक्वल टू 2i प्लस जे मायनस 3k प्लस म्यू टाइम्स. म्यू की जगह उसको थोड़ा बदल के दिया लैम्ब्डा डैश ऑफ i माइनस 2j प्लस 2k I minus 2j plus 2k. So these are the lines. Our line is passing through this point 3 comma minus 1 comma 2 and now it is perpendicular to this one. तो एकदम सिंपल है. ये दो लाइंस है. इससे पहले कंसेप्ट बताया वाला है कि इसके जो पैरेलल वेक्टर ये वेक्टर v बार और ये वेक्टर c बार. It is our vector v bar. It is our vector c bar. This one. Now ये दोनों v bar cross c bar को एक वेक्टर पैरेलल परपेंडिकुलर वो कौन सा v bar cross c bar. इसी तरह लाइन का पैरेलल वेक्टर v बार और लाइन का पैरेलल वेक्टर c बार. ये दोनों पैरेलल वेक्टर को जो उनका v बार क्रॉस c बार है दोनों को क्या रहेगा परपेंडिकुलर. अब कांसेप्ट क्या है. अपनी लाइन एक पॉइंट में से पास है. कौन से पॉइंट में से पास है ये 3 कॉमा -1 कॉमा 2 में से पास है. इट इज पासिंग थ्रू 3 कॉमा -1 कॉमा 2 एंड इट इज पैरेलल टू v बार क्रॉस c बार. नाउ आवर लाइन इज पासिंग थ्रू 3 कॉमा -1 कॉमा 2. तो ये भी दोनों देखो दोनों का काम सेम है ना. v बार क्रॉस c बार भी ये दोनों को परपेंडिकुलर और अपनी लाइन भी ये दोनों लाइंस को क्या है परपेंडिकुलर है. तो इसका मतलब अपनी लाइन ये v बार क्रॉस c बार को क्या है पैरेलल है. तो अपन क्या करेंगे v बार क्रॉस c बार निकाल के डायरेक्शन रेशियो निकालेंगे. तो जितने डायरेक्शन रेशियोस v बार क्रॉस c बार के आएंगे सेम डायरेक्शन रेशियोस किसके रहेंगे अपने रिक्वायर्ड लाइन के. कांसेप्ट समझा के देखो. इसके 3 क्वेश्चन है. जैसे एक वेक्टर v बार एक वेक्टर c बार है. ये पैरेलल वेक्टर लाइन का v बार ये पैरेलल वेक्टर लाइन c बार का. ये दोनों वेक्टर को जैसे कि v बार क्रॉस c बार ये दोनों को क्या है परपेंडिकुलर है. तो अपने कांसेप्ट में क्या है कि अपनी जो लाइन है ये दोनों लाइंस को क्या है परपेंडिकुलर है. ये दोनों लाइंस को परपेंडिकुलर है. इसका मतलब इनके पैरेलल वेक्टर्स को भी जैसे v बार और c बार को भी क्या रहेगा परपेंडिकुलर. तो अपन ने पहले v बार c बार का परपेंडिकुलर वेक्टर देखे दो क्या है दोनों का क्रॉस v बार क्रॉस c बार. अब अपनी लाइन v ये दोनों को क्या है परपेंडिकुलर है. इसका मतलब अपनी लाइन v बार क्रॉस c बार को क्या होगी पैरेलल. तो सबसे पहले v बार क्रॉस c बार निकाल के क्या निकालेंगे लाइन के डायरेक्शन रेशियो. इतने डायरेक्शन रेशियो v बार क्रॉस c बार के आएंगे उतने ही किसके आएंगे ये लाइन के. क्योंकि ये लाइन इसको क्या है पैरेलल. कांसेप्ट क्या है जब दो लाइंस पैरेलल रहेंगे तो उनके डायरेक्शन रेशियोस क्या रहेंगे सेम. तो v बार क्रॉस c बार का डायरेक्शन रेशियोस और अपनी लाइन जो निकालने का है इसके डायरेक्शन रेशियोस क्या रहेंगे सेम. तो अपनी लाइन 3 -1 2 में से पास है और अपनी लाइन के डायरेक्शन रेशियोस मालूम है. तो डायरेक्ट फार्मूला तुम्हारा लाइन कौन सा लाइन पासिंग थ्रू द पॉइंट एंड हैविंग डायरेक्शन रेशियोस का फार्मूला डायरेक्ट यूज कर सकते हैं. तो सबसे पहले हम निकालेंगे v बार क्रॉस c बार. So it is our v bar cross c bar. It is nothing but I j k. और कितना I j k 2 minus 2 1 then 1 minus 2 2 is there. Let us solve them. It is nothing but I then minus 4 plus 2 direct करो अंदर minus 4 plus 2 minus 2 I then minus j 4 minus 1 4 2 to the power 4 minus 1 3j. So minus 3j plus minus 4 plus 2 again minus 2j. तो v बार क्रॉस c बार आएगा. तो ये तुम्हारे डायरेक्शन रेशियो क्या होगा इसमें a कितना हो गया -2 b हो गया -3 और c हो गया -2. ये एक्चुअल डायरेक्शन रेशियो v बार क्रॉस c बार के. अगर v बार क्रॉस c बार को अपनी लाइन क्या है पैरेलल है तो ऑब्वियसली ये किसके डायरेक्शन रेशियो होंगे अपनी लाइन के. तो लाइन का फॉर्मूला क्या हो गया. So we can write here it is nothing but it is of this type. Can you write this one as a v line equation. इसमें से पास है डायरेक्शन रेशियो का फॉर्मूला क्या होगा x minus 3 upon minus 2. तो मेरे ख्याल से वेक्टर फॉर्म में दिया अपने ऑप्शंस. ठीक है तो कैसा बनेगा वेक्टर फॉर्म में r bar is equal to 3i minus j plus 2k
प्लस लैम्बडा टाइम्स कितना आ जाएगा -2i -3j -2k इज देयर, दिस इज आंसर। बट ये तुम्हारा प्रॉब्लम ये था कि तुम्हारा ये ऑप्शन कहीं भी नहीं है ना, ऑप्शन में लास्ट ऑप्शन में है मगर वो सब क्या है प्लस में है ना। तो लास्ट ऑप्शन में इसको अपन कन्वर्ट कर सकते हैं, कैसे कन्वर्ट करेंगे देखो, कैन यू राइट दिस वन एज इसको अपन क्या करेंगे, सेम आंसर तुम्हारा आ गया, बस बहुत से बच्चे अभी कंफ्यूज है, इनका आंसर नहीं आया था, उनके साथ क्या करेंगे -2i -3j -2k में से माइनस कॉमन निकालो, माइनस कॉमन निकालो तो ये माइनस लैम्बडा हो गया, और ये कितना मिला 2i + 3j + 2k इज देयर। अब ये जो माइनस लैम्बडा एक कांस्टेंट है, माइनस लैम्बडा इज रिप्लेस्ड बाय सम अदर कांस्टेंट, मतलब क्या लैम्बडा डैश और व्हाटएवर मे बी दिस वन, है ना। तो ये तुम पहले क्या लो समझो, ये प्लस क्या लेंगे तुम, कुछ भी कांस्टेंट लेते हैं, माइनस लैम्बडा इज रिप्लेस्ड बाय वन अदर कांस्टेंट प्लस म्यू वगैरह व्हाटएवर मे बी, मगर अपने भी इंपॉर्टेंट क्या है, ये इंपॉर्टेंट है 2i + 3j + 2k, बाकी कोई ऑप्शन में तुम ऐसे ला नहीं सकते। तो कोई ऑप्शन में नहीं था उसका करेक्ट, दूसरा भी नहीं था, तीसरा भी नहीं था, अब चौथा भी डायरेक्ट नहीं दिया था उसने, डायरेक्ट अपन ने लेकर आए -2i -3j -2k इसका क्रॉस करने के बाद मिलता। तो हमेशा याद रखो कभी कभी क्वेश्चन ऐसे में देता फिर आगे, तो इस टाइप पे अपन क्या करेंगे, एक तीनों में से माइनस कॉमन निकालेंगे तो ये माइनस लैम्बडा, अब लैम्बडा क्या है कांस्टेंट है, उसको अपन क्या करेंगे माइनस लैम्बडा इज इक्वल बाय सम प्लस, ये कैसे रह गया माइनस लैम्बडा इज इक्वल बाय सम प्लस लैम्बडा डैश, माइनस लैम्बडा के लिए एक कांस्टेंट क्या लेंगे प्लस का लैम्बडा डैश इज देयर, और अपना आंसर ऑप्शन नंबर डी इज देयर। आई होप यू गॉट दैट वन। थोडा काही अडचण असतील काही शंका असतील तर त्याने विचारता येईल। तर ऑप्शन नंबर कोणता आहे याच्यामध्ये डी, यांनी कसं फिरवलं कळालं, बी बार क्रॉस सी बार काढला आणि इथे ठेवलं तर तुमचा आंसर नहीं, चारों भी ऑप्शन में आंसर नहीं है, तो यहाँ पे तुम्हारा दिमाग लेना चाहिए, सब में से माइनस कॉमन निकलेगा और ये माइनस प्लस माइनस होगा, इस कारण से ये पूरे प्लस हो जाएंगे और तुम्हारा आंसर, और ये इसका कि तुम इसके साथ कुछ भी खिलवाड़ कर सकते हो क्योंकि ये कांस्टेंट माइनस लैम्बडा के लिए एक प्लस कांस्टेंट लिया अपन ने, प्लस का लैम्बडा डैश, replace that minus lambda delta plus lambda dash is there, so we got the equation of that one। so ऐसे भी कुछ जगह करना पड़ता, आंसर आते हुए भी बच्चे को समझ में नहीं आता कि क्या करने का है, तो ये कंसेप्ट यूज करेंगे अपन, ठीक है। सो नाउ काय अडचण तुम्हाला काय विचारायचं नसेल तर मग पुढे जातो मी। यस, इज देयर एनी प्रॉब्लेम इन दैट वन, काय अडचण असेल तर विचारा, हो नाही काहीतरी सांगा, झोपू नका मोबाईल घेऊन। यस नाही सर। ओके, आता सांगा काहीतरी, जर झोपल्या असं वाटेल चला मग पुढे जाऊ आपण। आता बघा याच्यावर 3 क्वेश्चन आहे सेम टाइपचे, तर मी फक्त क्वेश्चन लिहितो, तुम्हाला सॉल्व करायचा। क्वेश्चन असा आहे, द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट, द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट, पासिंग थ्रू द पॉइंट है पहिला आहे 3 कॉमा, एक आहे 3 कॉमा -1 कॉमा 1 याच्यातून पास आहे, and perpendicular to the lines and perpendicular to the lines ये वाले x/2 is equal to x/2 is equal to y minus 2/3 is equal to z minus 3/4 and दूसरी लाइन है x is equal to 5 कॉमा x is equal to 5 कॉमा y minus 3/2 is equal to z minus 3/2 is ऑप्शन त्याचे पण 4 दिले, मला वाटत नाही ऑप्शन द्यायची लिहायची गरज आहे, देऊ का ऑप्शन, तो ठीक आहे तुमच्यासाठी लिहून टाकतो फास्ट, x minus 3/1 -1 y plus 6 upon -6 and last one z minus 1/4, ये पहली लाइन पहला ऑप्शन। दूसरा ऑप्शन है x minus 3 upon 1 -1 is equal to y plus 1 upon -6 is equal to z minus 11/4। C option x minus 3/1 is equal to y plus 1 upon -6 is equal to z minus 11/4। The last option D, very simple one, x minus 3/1
इज इक्वल टू y plus 1 by 6 is equal to z minus 11 by 4. क्वेश्चन याला सेम चाललं त्या क्वेश्चन मध्ये काहीच नाही सेम क्वेश्चन मागच्या सारखं असेल आपली लाइन याच्यातून पास है तो तुमको यहाँ पे क्या आगे देखो डायरेक्ट x minus 3 y plus 1 z minus 1 x minus 3 y plus 1 z minus 1 तिन्ही मध्ये तेच आहे फक्त इथे थोडा चेंज आहे 11 दिलं त्याने म्हणजे याच्यामध्ये 11 नसेल मी तो ऑप्शन चेक करतो हा 11 नाही तेच म्हणून z minus 1 z minus 1 z minus 1 this one म्हणजे सगळ्यांचे पासिंग थ्रू द पॉइंट सेम दिले त्याने x minus 3 पासिंग थ्रू द पॉइंट बरोबर आहे का ते चेक करतो मी 1 मिनिट 3 minus 1 हे बरोबर आहे त्यांचा बरोबर दिलं त्यांनी एक बरोबर आहे फक्त पासिंग थ्रू द पॉइंट घेतलं होतं काय लिहून आहे बाकी सगळं ओके बघा तर पहिला ऑप्शन तर नाहीच मग याच्यामध्ये x minus 3 y plus 1 z minus 11 पाहिजे x minus 3 y plus 1 z minus 1 आहे म्हणजे पहिला ऑप्शन दुसरा बघ x minus 3 y plus 1 z minus 11 ये हो सकता पासिंग थ्रू द पॉइंट मूल होता ये भी हो सकता ये भी हो सकता और ये भी तीनों में से अब कौन सा है अब करेक्ट आंसर आपने निकालना पड़ेगा पहला चौरस क्षेत्र सा बाहर जाला आता तोच कन्सेप्ट आपल्या इथे पास आहे तोच कन्सेप्ट एंड परपेंडिकुलर टू द लाइंस तोच कन्सेप्ट म्हणजे आता बघा हे जे आहे हे a1 b1 c1 आता इथे जी लाइन अशा प्रकारची येईल तर यामध्ये लक्षात घ्यायचा हा x 5 म्हणजे x 5 आणि याच्या डायरेक्शन जर पाहिलं तर हे किती आहे 0 आपण 0 डिवाइड करत नाही बरं हे 0 डायरेक्शन याच्यामध्ये लक्षात घ्या a2 0 b2 2 और c2 किती आहे 2 इज देयर हे लक्षात घ्यायचं हे थोडा नवीन फॉर्मॅटचा लाइन तुम्हाला दिली x 5 कॉमा दिला इक्वल टू 9 y 3/2 z 3/2 याच्यामध्ये ज्यावेळेस डायरेक्शन रेशो नसेल तर हे काय x 5 त्यावेळेस डायरेक्शन रेशो नसेल त्याला काय घेतो आपण 0 घेतो 1 घेत नाही त्याच्यामध्ये सर x 5 डिवाइड बाय 0 म्हणजे गोस टू इन्फायनाइट असा होणार नाही ज्या ठिकाणी डायरेक्शन रेशो दिला नसेल त्या ठिकाणी डायरेक्शन रेशो आपण काय घेतो 0 घेतो तर याच्यामध्ये तोच कन्सेप्ट की लाइन या समोरच्या दोन लाईनला परपेंडिकुलर आहे तर याच्यामध्ये हे त्याचा पॅरलल वेक्टर 2i 3j 4k 0y 2j 2k ला काय असेल परपेंडिकुलर तोच कन्सेप्ट सेम म्हणजे काय हे तुमचा b बार आणि हा c बार तोच कन्सेप्ट हा b बार हा c बार याला परपेंडिकुलर कोण असतो b बार क्रॉस c बार हा b बार आणि c बार आणि आता आपली लाइन काय आहे या पॉइंट मध्ये पास आहे आणि ही सुद्धा या दोघांना काय आहे परपेंडिकुलर आहे म्हणजे याला काय असेल पॅरलल आहे तर पहिले काय काढायला लागेल आपल्याला b बार क्रॉस c बार so first we find b bar cross c bar here how to find b bar cross c bar CNO काढा पहिले b bar cross c bar फक्त याच्यामध्ये महत्त्वाचा हा होता म्हणून हा क्वेश्चन घेतला कारण कन्सेप्ट सेम फक्त हा क्वेश्चन आहे महत्त्वाचा x = 5, y - 3/2 = z - 3/2 दिला असताना या लाईनच्या डायरेक्शन रेशो किती घ्यायचा a2 0 इथं 2 आहे b2 आणि c2 किती आहे 2 आहे डिवाइड बाय 0 म्हणजे गोस टू इन्फायनाइट होत नाही हे फक्त कन्सेप्ट आहे लाईनचा यामध्ये 2 3 4 0 2 2 इज देयर नाउ लेट्स सॉल्व दिस इट इज नथिंग बट I 3 2 6 मधून 8 गेले 3 2 6 मधून 8 गेले माइनस चा 2i देन आफ्टरवर्ड 4 मधून 0 गेले माइनस चा 4j and in last one असं व्हायले 6 मधून 8 गेले ठीक आहे सर प्लस पुन्हा किती 4 मधून 0 गेले किती प्लस चा 4 ये परत चेक करू आपण जे मध्ये 2 to the 4 4 minus 0 राइट प्लस 4k is there right 4 minus 0 plus 4k is there so b bar cross c bar is nothing but -2 -4 and then 4 is there now tell me which one correct option is there बोला कौन सा करेक्ट ऑप्शन है मग ऑप्शंस काय आहे तुमचे ऑप्शन मध्ये नाही आहे हो ऑप्शन मध्ये नाही आहे ऑप्शन नाही घ्यायचे म्हणजे असं नाही सर 2 3 4 काहीतरी घोड वाले क्वेश्चन मध्ये घोड आहे मग ठीक आहे मी क्वेश्चन चेक करतो the equation of line passing through 3 minus 1 11 and perpendicular to the post concept clear concept बरोबर आहे जे घोड असेल ते क्वेश्चन मध्ये असेल बघा the equation of line passing through 3 minus 1 11 perpendicular to the lines या दोनला perpendicular
तर मी लाईन चेक करतो पहिल्यांदा x/2 इज इक्वल टू y - 2/3 इज इक्वल टू z - 3/4 अँड x इज इक्वल टू 5 बरोबर आहे y - 3/2 इज इक्वल टू z - 3/3. समजलं जे काय अडचण असते तुम्हाला इथे असतील तर हे तुम्हाला आलं 0 टू 30. आणि सगळं सेम. आता याला सॉल्व करू आपण. ते किती भेटणार बघा. याला सॉल्व केलं किती भेटणार 3 3 is 9. 9 minus 8 I. Okay, minus 3 2 6, right? Minus 16 and then plus whatever from plus 4 only give it 4 minus plus 4. Okay. 1 minus 6 4 पुढे B option 1 minus 6 4. So 90 equation काय असेल बघा x minus 3 upon याचा 1 y plus 1 upon minus 6 is equal to z minus 4 upon 11. So option number B is correct one. Concept clear आहे. फक्त याच्यामध्ये आपण लाईन घेण्यामध्ये हे जातं. इथे 3 होता आपण 2 घेतला होता. बाकी सगळं सेम कन्सेप्ट तोच आहे. आलं लक्षात. याच्यामध्ये हा महत्त्वाचा क्वेश्चन. आता याच क्वेश्चनला तुम्हाला फक्त मी क्वेश्चन देतो. तुम्ही त्याचा ऑब्जेक्टिव्ह काढणार म्हणजे आन्सर काढणार. म्हणजे ऑप्शन पण देत नाही तुम्हाला कारण सेम टाइपचा क्वेश्चन आहे. त्यांनी क्वेश्चन काय विचारलं द इक्वेशन ऑफ लाईन. हे क्वेश्चन कळाला असेल तर ते हा क्वेश्चन करता येईल. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 3, -1, 4 and close concept perpendicular to the lines whose direction ratios are. And direct मुद्द्यावर आलं. And perpendicular to the line whose direction ratios are 3, 3, 2, 3, 2, -4 and 2 - 3, 2 is there. बस सेम कन्सेप्ट आहे. लाईन या पॉइंट मध्ये पास आहे आणि हे तुमचा बी बार आणि सी बार तोच रे टाइमपास होणार का. बी बार क्रॉस सी बार काढा बस संपला. लाईन इक्वेशन काय भेटणार x - 3 y + 1 z - 4 अपॉन बी बार क्रॉस सी बार करून तुम्हाला काय भेटणार a b c. चला हे तुम्ही करायचं उपर टाइमपास होणार का संपला. मग आता पुढे जाऊ आपण नेक्स्ट वन. तर क्वेश्चन नंबर साठी मी ऑप्शन पण तुम्हाला देत नाही कारण हे सिंपल आहे. उपर टाइमपास करत नाही करता येईल तुम्हाला. So now we proceed to the next question. So next question is something like this. How question got taken? Question: the line passing through the point, the line passing through the point I 5, 1, A and 3, B, 1. 3, B, 1. Crosses the YZ plane. Crosses the YZ plane. Crosses the YZ plane at the point what can you 0 17/2 comma -13/2 comma 10 ऑप्शन दिलं. हे तुम्हाला याच्यामध्ये ए आणि बी दिले तर याची किंमत काढावी लागेल. a is equal to 8 comma b is equal to 2. B option A is equal to 2, B is equal to 8. C option A is equal to 4, B is equal to 6. Last option D, A is equal to 6, so B is equal to 4. अच्छा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काढायचा आहे. तर क्वेश्चन एकदम सिंपल आहे यामध्ये. तर शॉर्टकट असा आहे याच्यामध्ये. तर काय करायचं सर्वात पहिले द लाईन पासिंग थ्रू. लाईन किती पॉइंट मध्ये पास आहे 2 पॉइंट मध्ये पास आहे. तर 2 पॉइंटचा फॉर्म्युला वापरायचा. तर इक्वल टू लॅम्बडा करायचा. लॅम्बडा काय करायचा कारण आपल्याला
लाईनचे कोऑर्डिनेट्स काढायचे. इक्वल टू लैम्डा क्यों करेंगे? क्योंकि हमें लाइन के क्या निकालने का है, कोऑर्डिनेट्स, मतलब क्या निकालना है, x y z. वो निकालने के बाद उसने क्या बोला, इट क्रॉसेस द yz प्लेन एट द पॉइंट. अब ये जो लाइन है क्रॉस कर रही है yz प्लेन, yz प्लेन क्रॉस कर रही है, मतलब yz प्लेन में है, इसका मतलब ये जो पॉइंट्स है वो लाइन की इक्वेशन क्या करेंगे, सेटिस्फाई करेंगे. तो एक काम करो, सबसे सिंपल बोलता हूं, इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू टू पॉइंट्स निकालो. जो भी लाइंस आएंगी वो लाइन में ये पॉइंट रख दो, 0 17/2 -13/2. तुम्हारा तीन लाइन म्हणजे तीन टर्म्स इक्वल भेटतील, इक्वेट घेऊन सॉल्व करा, तुम्हाला a ची किंमत भेटेल. नाही कळलं? बघा आता कसं. सर्वात पहिले ही लाइन दोन पॉइंट मध्ये पास आहे. Now this is a line passing through 2 points, so what we can write here, this point. दो पॉइंट में से पास है तो मैं लिखूंगा यहाँ पे क्या फॉर्मूला, x - 5 अपॉन 3 - 5, y - 1 अपॉन b - 1, रेडी, इज इक्वल टू z - a अपॉन 1 - a z. रेडी का फॉर्मूला है ना. 2 पॉइंट का फॉर्मूला मालूम है क्या, फॉर्मूला x - x1 अपॉन x2 - x1, y - y1 अपॉन y2 - y1, z - z1 अपॉन z2 - z1 इक्वल टू लैम्डा. बस ठीक है, तो हम इक्वल टू लैम्डा करेंगे, इसको सोल्व करेंगे, दैट इज इक्वल टू लैम्डा. अब इसमें जो है, अब ये जो है लाइन, उसने क्या बोला, ये जो लाइन से पासिंग थ्रू दो पॉइंट में से, मतलब ये लाइन होगी, ये लाइन क्या करेगी, क्रॉसेस द yz प्लेन एट द पॉइंट 0 17/2 -13/2. इसका मतलब ये लाइन yz प्लेन में, yz प्लेन में अगर से है तो ये जो पॉइंट्स है ये लाइन की इक्वेशन क्या करेंगे, सेटिस्फाई करेंगे. तो सिंपली ये जो पॉइंट्स है yz प्लेन में होने की वजह से, ये लाइन yz प्लेन में होने के कारण ये पॉइंट्स ये लाइन की इक्वेशन क्या करेंगे, सेटिस्फाई करेंगे. इस कारण से ये पॉइंट इस पर को 0 - 5 अपॉन -2, 17/2 -1 अपॉन b - 1, and lastly -13/2 -a अपॉन 1 - a is equal to कितना, लैम्डा. रेडी, अब इसको सॉल्व करो. इसको तुम सॉल्व करेंगे तो कितना आ गया, 0 - 5 मतलब ये आ गया तुम्हारा 5/2, राइट. ये कितना है बोलो, इसको सॉल्व करो, क्रॉस करो. 17 में से 2 गया 15, राइट. 17 में से 2 गया 15, 15/2, 2 और b - 1 का ऊपर चले गया, राइट, क्रॉस. इसका क्रॉस करो, -13 - 2 -15 -13 -2a डिवाइड बाय 2 और ये 1 - a ऊपर गया, इज इक्वल टू कितना, लैम्डा. बस सॉल्व करो. अब ये तीनों टर्म एक दूसरे के इक्वल है, ये दोनों को इक्वेट करेंगे तो b की वैल्यू मिलेगी, उसके बाद ये दोनों को इक्वेट करेंगे तो a की वैल्यू मिलेगी. तो देखो अभी सबसे पहले हम क्या करेंगे, इसको इक्वेट करेंगे. यहाँ करके बताऊँ क्या, ऑप्शंस मिट जाएंगे. इसे तो हम दिसते का बघा, ठीक है, दिसते का तुम्हाला ये दोनों को इक्वेट कर रहा है अपन, ये दोनों को, तो ये दोनों को क्वेश्चन ही मिटा देंगे सबसे अच्छा. यहाँ पे मिटा देंगे क्वेश्चन, यहाँ सॉल्व करके बताता. तो ये दोनों को इक्वेट करें तो इसमें से 2 कैंसिल है, ये दोनों को इक्वेट करें तो 5/2 इज इक्वल टू 15 अपॉन 2 इंटू b - 1. ये 2 से 2 कैंसिल, ठीक है. इसको सॉल्व करेंगे तो कितना आएगा, 5b माइनस का 5 इक्वल टू 15. तो दिस इंप्लाइज 5b इक्वल टू 20, और b इक्वल टू कितना आला, बस टाइम पास मत करो. b इक्वल टू 2, b इक्वल टू 8, b इक्वल टू 6, b इक्वल टू 4. a की वैल्यू भी निकालने की जरूरत नहीं, डायरेक्ट b इक्वल टू 4 आया, इसका मतलब ऑप्शन नंबर डी. और किसका इंटरेस्ट है तो क्या करेंगे, वो दिस वैल्यू इज इक्वल टू 5/2, इसको इक्वेट करके किसको निकालेंगे अपन, एक वैल्यू निकालेंगे, सेम निकलेंगे. a इक्वल टू कितना आएगा, 6. टाइम पास करने की आवश्यकता नहीं, b इक्वल टू 4 आया, इसमें b इक्वल टू 4 ऑप्शन नंबर डी में, मतलब ये कितना आएगा, 6. आई होप यू गॉट दैट वन. अच्छा क्वेश्चन था, वेरी सिंपल वन, इतना भी कुछ खास नहीं था मगर ठीक था. सो नाउ वी प्रोसीड टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दैट. समझ में आया सब कुछ कैसे करेंगे. चलो अगले क्वेश्चन की तरफ, पढ़ा ना.
लाईन 2 पॉइंट पास होते, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंटचा फॉर्म्युला इक्वल टू लॅम्बडा केलं की लाईन yz प्लेनला क्रॉस करते आणि तो पॉइंट पण दिला yz चा, yz प्लेनला क्रॉस करते म्हणजे ती लाईन yz प्लेन मध्ये आहे. तर हे पॉइंट yz प्लेनचे इक्वेशन काय करणार, लाईनची इक्वेशन सॅटिस्फाय करणार. याला इथून सॉल्व्ह करत अशी भेटला. या दोघांना इक्वेट करून b काढला, असं सेम या दोघांना इक्वेट करून काय करते, a ची किंमत काढते. ओके, सो नाउ वी प्रोसीड टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन सिंपल. काय करते बघा, नेक्स्ट क्वेश्चन तसंच दिलेलं आहे, सेम टाइप्स आहे, फक्त थोडा डिफरन्स आहे, उलटा दिलेला आहे. त्याच क्वेश्चनला असा पण विचारू शकता बघा. क्वेश्चन असा आहे की द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स, क्वेश्चन आहे द coordinates of the point, the coordinates of the point where the line passing through, where the line it means passing through, पुन्हा दोन पॉइंट मध्ये पास आहे 516 and 341. पुन्हा crosses the yz plane is, crosses the yz plane is. उलटा क्वेश्चन विचारलं तर काय तुम्हाला ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन 0,17/2, 13/2. B option 0, 17/2 and then minus 13/2. C option 0, दोनों minus 17/2 and again minus 13/2 is there. And last option, option number D, is something like 0, minus 17/2 and then 13/2 is there. थोड़ा उल्टा क्वेश्चन दिला, सेम टाइपचा आहे, करता येईल का? मग आता काय दिलं तरी the coordinates of the point where the line passing through and crosses the yz plane is. म्हणजे पहिले पॉइंट दिला होता, पहिले पॉइंट दिया था, अपन पॉइंट को डबल इक्वेशन में रख के अपने रिक्वायर्ड वो निकालेंगे अपन a b की वैल्यू. मगर अब यहाँ पे जो है तो क्या करना पड़ेगा, सबसे पहले लाइन की इक्वेशन इज इक्वल टू लैम्बडा करेंगे. लैम्बडा करके फिर x का कोऑर्डिनेट, यहाँ से x का कोऑर्डिनेट मिलेगा, यहाँ से x का कोऑर्डिनेट मिलेगा, यहाँ से y का कोऑर्डिनेट मिलेगा और यहाँ से z का कोऑर्डिनेट मिलेगा. कोऑर्डिनेट्स मिलने से ये yz प्लेन में, yz प्लेन में है, इसका मतलब देखो ये yz प्लेन मतलब यहाँ पे ये कंडीशन है. हा yz प्लेन मध्ये आहे, ठीक आहे. हा आपला x घेतो आपण आणि हा y आणि हा z. आता yz प्लेन मध्ये असतील तर yz प्लेन मध्ये x चा कोऑर्डिनेट किती असेल, 0. तर ऑप्शन मध्ये सगळे 0 दिले तुम्हाला. याच्यामध्ये x चा कोऑर्डिनेट किती आहे तुम्हाला, 0. मग y चा कोऑर्डिनेट किती असेल तुम्हाला, y चा कोऑर्डिनेट जे असेल ते असेल. y चा कोऑर्डिनेट तुम्हाला फक्त याच्यामध्ये हेच महत्त्वाचं आहे, हा 0 आणि हा किती, हा x चा प्लेन मध्ये असल्यामुळे 0. कोणत्या प्लेन मध्ये तरी म्हणले, yz म्हणले ना. तुम्ही काय झोपले का रे, yz म्हणले इथे आ ना. x चा कोऑर्डिनेट 0, हा b आणि हा c असा समजा. तर x चा कोऑर्डिनेट 0 जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणाची किंमत भेटणार, लॅम्बडाची. पुन्हा ते लॅम्बडाची किंमत तुम्ही y मध्ये ठेवलं तर y ची भेटेल किंमत आणि z ची किंमत भेटेल. ए झोपले का, जागा आहे, कळालं का मी काय सांगितलं? मोबाईल घेऊन झोपायले का, फोन आहे काहीतरी सांगा. नाही सर. कळालं सर. काय प्रॉब्लेम नाही हे सांग. नाही कळालं का, मग ठीक घेऊ. अरे सेम आहे, फक्त तुम्हाला उलटे तरी प्रश्न विचारलं. लाईन किती पॉइंट मध्ये पास आहे, 1 बाय 1 करा. चला, लाईन किती पॉइंट मध्ये पास आहे, 2 पॉइंट मध्ये. पहिले याचा फॉर्म्युला सांगा. x - 5 3 मधून 5 गेले -2.
देन आफ्टरवर्ड y माइनस 1 अपॉन 4 मधून 1 गेला 3, z माइनस 6 अपॉन 1 मधून 6 गेले माइनस 5. मी काय म्हणलं पहिले तर पासिंग थ्रू द पॉइंटला इक्वल टू लॅम्बडा करून काय करा x y z चे कोऑर्डिनेट काढा. म्हणजे कसं बघा x माइनस 5 इज इक्वल टू माइनस 2 लॅम्बडा, x इज इक्वल टू काय भेटणार सांगा माइनस 2 लॅम्बडा आणि माइनस 5 किती घ्यायचं प्लस 5. y काय भेटणार 3 लॅम्बडा प्लस 1. त्यानंतर z किती भेटणार माइनस 5 लॅम्बडा आणि प्लस 6. आता कंडिशन काय एक क्रॉसेस द yz प्लेन, yz प्लेन म्हणजे हे प्लेन yz प्लेन मध्ये, तर yz प्लेन मध्ये क्रॉस असेल तर ऑब्वियसली x चा कोऑर्डिनेट किती असेल 0. x चा कोऑर्डिनेट 0 जर तुम्ही इकडे ठेवलं 0 तर तुम्हाला कोणाची किंमत भेटणार लॅम्बडाची. एकदा लॅम्बडा भेटला की ते लॅम्बडाची किंमत त्याच्यात ठेवायचं असतं. ऑटोमॅटिकली तुम्हाला काय भेटणार y कोऑर्डिनेट आणि याच्यामध्ये जर ठेवलं तर काय भेटणार z कोऑर्डिनेट. तर यापैकी तुम्हाला ऑप्शन दिली. तर आता काय ते तुम्हाला सिन्स इट क्रॉसेस yz प्लेन, सिन्स इट क्रॉसेस yz प्लेन, yz प्लेन मध्ये असल्यामुळे इथे काय भेटणार therefore here x is equal to 0 कारण yz प्लेन मध्ये x किती असतो 0 असतो. हे महत्त्वाचं. yz प्लेन मध्ये फक्त y आणि z चे कोऑर्डिनेट असतात, x किती असतो त्याच्यामध्ये 0 कारण x ला काय असतो परपेंडिक्युलर. त्यामुळे हा झाला तुम्हाला 0 is equal to minus 2 लॅम्बडा प्लस 5. तर 2 लॅम्बडा is equal to किती आला 5. तर लॅम्बडा is equal to किती आला 5/2. ओके. put the value of lambda, lambda is equal to किती आला 5/2. x चा कोऑर्डिनेट 0 आहे ते संपलं. x फक्त एक याच्यामध्ये तुम्हाला लॅम्बडा भेटला तर ही लॅम्बडा y मध्ये ठेवायचं. बघा आता कोणता ऑप्शन भेटला कारण x चा कोऑर्डिनेट 0 आहे एकदम. लॅम्बडाची किंमत त्याच्यात ठेवा. तर किती भेटणार बघा 3 y मध्ये ठेवा. y चा काय भेटणार 3 * 5/2 डायरेक्ट करू का 3 * 5/2 किती आला 15/2 प्लस 1. तो y किती आला 15 * 17/2. ते y आला 17/2. 17/2 इथं पण आहे 17/2 याच्यात पण आहे म्हणजे मला z पण काढावं लागेल. ते किती भेटणार z काय भेटणार -5 गुणिले 5/2 -25/2 आणि प्लस किती 6. त्याला सॉल्व करा -25 + 12 -13 -13/2. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. x चा कोऑर्डिनेट 0 कारण yz प्लेन मध्ये आहे. b किती आला 17/2 आणि z किती आला -13/2. तर तोच क्वेश्चन उलट तऱ्हेने विचारलेला आहे. तर या पॉइंट मध्ये काय आहे 0 17/2 -13/2 आलं लक्षात. तर असा आहे जर लाईन दोन पॉइंट मध्ये पास असताना पहिली लाईनची इक्वेशन इक्वल टू लॅम्बडा x कोऑर्डिनेट लाईनचा y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट. पुन्हा लाईन yz प्लेनला क्रॉस होते याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये x चा कोऑर्डिनेट किती असेल 0. x चा कोऑर्डिनेट 0 करून तुम्हाला याला लॅम्बडाची किंमत काढता येईल. कारण ऑब्वियसली x चा कोऑर्डिनेट 0च आहे. सगळ्या ऑप्शन मध्ये x पण 0च आहे. आता आपल्याला फक्त काय लॅम्बडाची किंमत y मध्ये ठेवून y ची कोऑर्डिनेट्स आणि सेम किंमत z मध्ये ठेवून तुम्हाला z ची कोऑर्डिनेट्स काढता येईल. त्याच्यातून द्यायचा यू गॉट आंसर फॉर दैट वन वेरी सिंपल वन. अब उसके बाद इंपॉर्टेंट क्वेश्चन एग्जाम में पूछने वाला. ठीक है नेक्स्ट क्वेश्चन. आई होप तुम्हाला कळालं असेल सगळ्यांना अशी अपेक्षा आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे इधर टू लाइन्स तो ये x is equal to ay plus b comma z is equal to cy plus d and x is equal to a dash y plus b dash comma z is equal to cy dash plus d dash. C dash y कैसा c dash y plus d dash will be perpendicular if and only will be perpendicular if and only if चार ऑप्शंस